नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष जे आहेत एकमेकांसोबत युती व आघाडी करत आहेत। त्यामुळे जे वंचित बहुजन आघाडी जे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासोबत त्यांना तशी युती देखील करायची आहे। परंतु याच पार्श्वभूमीवरती आता सर्वात मोठी बातमी समोर निघून येत आहे, ती म्हणजेच शरद पवार व त्यासोबत उद्धव ठाकरे यांनी जे आहेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या विनाश म्हणजे युतीची पूर्ण बोलणी न होता किंवा जागा वाटप न झालेल्या असताना देखील 2 जागा जाहीर केल्यात। त्यामुळे आता सर्वच ठिकाणी ज्या या गोष्टीकडे सर्वच राजकीय परिस्थितीवर सर्वच राजकीय लोकांचं लक्ष लागून आहे। कारण वंचित बहुजन आघाडी जे आहे गेल्या अनेक दिवसापासून जे आहे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा अट्टहास करत आहे। त्यांच्यासोबत जाऊन या युतीमध्ये येऊन महाराष्ट्र जिंकायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु एकीकडे जे आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा त्याचसोबत जे आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, हे सर्वच पक्ष एकीकडे एक टांग चालल्यासारखं करत आहे। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील एक जागा जाहीर केली, तर त्याचसोबत शरद पवार यांनी बारामतीमधील सुप्रिया सुळे यांचं जे शीट आहे हे जाहीर केले। त्यामुळे सर्वांचंच या गोष्टीकडे लक्ष लागून आहे। सर्वांचंच मत आहे की या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घ्यायचं आहे की नाही, फक्त हे वरून दाखवत आहे आम्हाला बाळासाहेब आंबेडकर हवेत। गेल्या काही दिवसापासून जे आहे शरद पवार यांच्या अनेक बॅनरवरती किंवा उद्धव ठाकरे यांच्या बॅनरवरती बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो असतो, परंतु जागा वाटपबद्दल यांचं कधीही बोलणं होत नाही। त्यामुळे तुम्हा सर्वांना काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।